विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिलीसाठी आज आपण राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच ATS साठी आवाजदर्शक शब्द पाहणार आहोत. यात इयत्ता पहिलीसाठी आज आपण आवाजदर्शक शब्द पाहणार आहोत. त्यापैकी पहिला आहे ढग किंवा ढग, दुसरा आहे पाऊस, तिसरा आहे पाणी, चौथा आहे वीज, पाचवा आहे टाळ्या आणि सहावा आहे पाणी. तर बघा, ढगांचा आवाज कसा असतो? तर ढगांच्या आवाजाला म्हणतात ढगाचा गडगडाट. ढगांच्या आवाजाला काय म्हणतात? गडगडाट. त्यानंतर पावसाची रिमझिम किंवा रिपरिप असते. पाऊस पडताना जो आवाज होतो त्याला म्हणायचं रिमझिम किंवा रिपरिप. त्यानंतर तिसरं आहे पानांची सळसळ. पानांच्या आवाजाला म्हणतात पानांची सळसळ. त्यानंतर विजेचा कडकडाट. विजेचा जो मोठा आवाज होतो की नाही, त्या आवाजाला म्हणतात विजेचा कडकडाट. त्यानंतर टाळ्यांचा सुद्धा काय असतो? कडकडाट. टाळ्यांचा सुद्धा काय असतो? कडकडाट. आणि शेवटी आहे पाण्याचा असतो खळखळाट. पाणी जे वाहतं तेव्हा जो आवाज निर्माण होतो त्या पाण्याच्या आवाजाला म्हणतात पाण्याचा खळखळाट. अशा प्रकारे आपण आवाजदर्शक शब्द पाहिलेले आहेत. त्यापैकी पहिला आहे ढग, त्यांचा असतो गडगडाट, पावसाची रिमझिम किंवा रिपरिप, पानांची सळसळ, विजेचा कडकडाट, टाळ्यांचा कडकडाट आणि पाण्याचा खळखळाट.